विद्यार्थी मित्र हो, मागच्या लेक्चरच्या वेळी आपण दोन महत्त्वाचे पॉईंट पाहिलेले होते. थोडक्यात ते परत एकदा मी सांगतो. पहिला पॉईंट होता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सची काही स्टेटमेंट्स आपण बघितली. त्यानंतर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघितलं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स याची एक्सप्रेशन्स काय होतात तेही आपण पाहिलं. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहिला होता, तोही महत्त्वाचा, एन्थाल्पी, जी कॅपिटल एच या लेटरनी डिनोट केली जाते. एन्थाल्पी म्हणजे काय, एन्थाल्पीची डेफिनेशन, एन्थाल्पीचं एक्सप्रेशन डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, हे एक्सप्रेशन आपण पाहिलं. त्यानंतर रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू, हे पण रिलेशन आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. यानंतर आपणाला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे, एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होत असताना एन्थाल्पीज काय असतील. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. फेज याचा अर्थ स्टेट, म्हणजे स्टेटमध्ये चेंज होत असताना जे काही एन्थाल्पी चेंजेस असतील त्याला आपण एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन असं म्हणतो. इन फेज ट्रान्झिशन, one phase of the substance is converted into another at constant temperature and pressure without change in chemical composition. म्हणजे जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असेल त्यावेळी एखाद्या सबस्टन्सचा चेंज एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये होतो की ज्यावेळी त्या सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन कॉन्स्टंट राहतं, अशा वेळचा एन्थाल्पी चेंज म्हणजे एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. म्हणजे फेज ट्रान्झिशन याचा अर्थ सबस्टन्सची स्टेट किंवा फेज जेव्हा चेंज होते तेव्हाचा एन्थाल्पी चेंज, त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. एन्थाल्पीचा अर्थ तुम्ही बघितलाय, त्याचं एक्सप्रेशन बघितलं, एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही, अशी डेफिनेशन आपण एन्थाल्पीची केलेली होती. एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. यू म्हणजे इंटरनल एनर्जी आहे, पी व्ही प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क आहे. सिस्टीमची इंटरनल एनर्जी आणि प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क हे मिळून आपणाला सिस्टीमची एन्थाल्पी झालेली दिसून येते. एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशनचा अर्थ बघितल्यानंतर कुठले कुठले फेज ट्रान्झिशन आहेत आणि त्यांच्यामधले एन्थाल्पी चेंजेस काय आहेत हे आपणाला या ठिकाणी बघता येतील. त्यात स्क्रीनवरती पहिलं फेज ट्रान्झिशन दिसतंय, फ्युजन. ह्या फ्युजन प्रोसेसमध्ये जो एन्थाल्पी चेंज असतो त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फ्युजन. तर फ्यूज होणे म्हणजेच मेल्ट होणे असा अर्थ आहे. हा एन्थाल्पी चेंज डेल्टा एच, एच म्हणजे एन्थाल्पी, डेल्टा एच आणि इथं सबस्क्रिप्ट एफ यू एस असं लिहून डिनोट केला जातो.
एन्थाल्पी ऑफ फ्युजन. याचा अर्थ काय सांगितलेला आहे बघा. एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स when 1 mole of a solid is converted into liquid without change in temperature at constant pressure is enthalpy of fusion. मराठीत आपणाला याचा अर्थ असं सांगता येईल, जेव्हा एखादा 1 मोल सॉलिड त्याच्या लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होत असेल आणि जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असेल तेव्हाचा एन्थाल्पी चेंज, त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फ्युजन. अर्थ याचा काय सांगितलेला आहे. व्हेन 1 मोल ऑफ द सॉलिड इज कन्वर्टेड into liquid at constant temperature and pressure is called enthalpy of fusion. सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होतं तेव्हा सॉलिड फ्यूज होतो किंवा मेल्ट होतो. यावेळेचा एन्थाल्पी चेंज म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन. एक्झाम्पल दिलेलं आहे इथं. H2O सॉलिड म्हणजे सॉलिड स्टेटमधला वॉटर, त्यालाच आपण आईस असं म्हणतो. या सॉलिड वॉटरचं फ्युजन झालं तर आपणाला हा लिक्विड वॉटर तयार झालेला दिसेल. जर या सॉलिड वॉटरचा 1 मोल कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला फ्युजन होऊन लिक्विड वॉटरमध्ये कन्वर्ट होत असेल तर त्यावेळचा एन्थाल्पी चेंज त्याला एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं म्हणतो. आणि हा एन्थाल्पी ऑफ फ्युजन या एक्झाम्पलच्या बाबतीत वॉटरच्या बाबतीत दिला आहे +6.01 किलो जूल मोल इनवर्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. या टेम्परेचरला एन्थाल्पी ऑफ फ्युजन ऑफ 1 मोल ऑफ सॉलिड आईस किती सांगितलेलं आहे +6.01 किलो जूल मोल इनवर्स. एवढ्या अमाऊंट ऑफ हीट ही हा सॉलिड आईस 1 मोल ऑफ सॉलिड आईस ॲब्सॉर्ब करत असेल, कारण डेल्टा एचची व्हॅल्यू कशी आहे प्लस व्हॅल्यू आहे. एवढी हीट 1 मोल सॉलिड आईस ॲब्सॉर्ब करतो आणि त्याचं फ्युजन लिक्विड वॉटरमध्ये झालेलं दिसतं. याच्यानंतर एन्थाल्पी ऑफ फ्युजन याच्या रिव्हर्स किंवा बरोबर उलटी क्रिया जी आहे ते आहे फ्रीजिंग ऑफ लिक्विड. फ्रीजिंग ऑफ लिक्विड म्हणजे कसं बघा. आता 1 मोल लिक्विड वॉटरचा सॉलिड वॉटरमध्ये कन्वर्ट करत असताना जो एन्थाल्पी चेंज असेल त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग हा डिनोट करण्यासाठी इथं डेल्टा एच आणि सबस्क्रिप्ट लिहिलं आहे फ्रीज, म्हणून हा एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग आहे. आणि ही बरोबर एन्थाल्पी ऑफ फ्युजन याच्या रिव्हर्स क्रिया आहे. 1 मोल लिक्विड वॉटरचा सॉलिड वॉटरमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे लिक्विडचं सॉलिड होणं ही आहे फ्रीजिंगची क्रिया. आणि लिक्विड वॉटरपासून आईस वॉटर तयार होताना एवढ्या अमाऊंट ऑफ हीट हे लिक्विड वॉटर लॉस करेल, म्हणून चेंज इन एन्थाल्पी किंवा एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग हा किती दिलेला आहे -6.01 किलो जूल मोल इनवर्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर.
म्हणजे इथं जो एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे तेवढाच एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग आपणाला दिसतो, बट इट हॅज निगेटिव्ह साईन बिकॉज इट इज अ रिव्हर्स प्रोसेस. म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन तुम्ही लक्षात ठेवला की तुम्हाला एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग याची डेफिनेशन करता येईल आणि त्याचं उदाहरणही सांगता येईल. फेज ट्रान्झिशनमधला हा एक प्रकार झाला. म्हणजे याच्यामध्ये दोन क्रिया दिसतात, फ्युजन आणि फ्रीजिंग, की ज्या एकमेकांच्या रिव्हर्स क्रिया आहेत. त्यानंतर फेज ट्रान्झिशनमधला इथं आपणाला दुसरा प्रकार दिसतो, तो आहे एन्थाल्पी ऑफ व्हेपोरायझेशन. एन्थाल्पी ऑफ व्हेपोरायझेशन नावावरनं तुमच्या लक्षात येईल, व्हेपर स्टेटमध्ये एखाद्या पदार्थाची फेज चेंज होणं किंवा स्टेट चेंज होणं त्याला व्हेपरायझेशन असं म्हणतो. डिनोट केला आहे हा एन्थाल्पी डेल्टा एच VAP हे सबस्क्रिप्ट इथं लिहून त्याला एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन असं म्हणायचं. डेफिनेशन आपल्याला इथं दिसते, इट इज द एन्थाल्पी चेंज accompanying the vaporization of 1 mole of liquid without changing its temperature at constant pressure. म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर आणि कॉन्स्टंट प्रेशर असताना 1 मोल लिक्विडचं कन्व्हर्शन जर वेपर स्टेटमध्ये होत असेल किंवा गॅसियस स्टेटमध्ये होत असेल तर त्यावेळच्या एन्थाल्पी चेंजला एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन असं म्हटलं जातं. इथं फेज ट्रान्झिशन जी दिसते ती लिक्विड टू गॅस अशी फेज ट्रान्झिशन किंवा स्टेटमधला चेंज आपणाला दिसतो. ही झाली एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. एक्झाम्पल परत त्याचं एक दिलेलं आपणाला दिसतं, लिक्विड वॉटरचा 1 मोल कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला गॅसियस स्टेटमधल्या वॉटरमध्ये कन्वर्ट झाला, त्यावेळचा असलेला एन्थाल्पी चेंज ज्याला आपण एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन असं म्हटलंय तो आहे +40 किलोजूल मोल इनवर्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना 1 मोल लिक्विड वॉटरचं व्हेपरायझेशन गॅसियस स्टेटमधल्या वॉटरमध्ये झालं तर +40 किलोजूल मोल इनवर्स एवढी हीट या लिक्विड वॉटरला ॲब्सॉर्ब करावी लागेल. म्हणून एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन +40 किलोजूल मोल इनवर्स असा आहे आणि तो आहे 100 डिग्री सेल्सिअसला. जर हेच व्हेपरायझेशन 25 डिग्री सेल्सिअसला घडत असेल तर आपणाला एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन दिसतो +44 किलोजूल मोल इनवर्स. म्हणजे टेम्परेचर कमी केलं आहे आपण इथं व्हेपरायझेशनचं तर आपणाला एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन इन्क्रीज झालेला दिसतो. कशापेक्षा? याच्यापेक्षा. इथं फेज ट्रान्झिशनची क्रिया एकच आहे. कोणती? फेज चेंज होते लिक्विड स्टेट टू गॅसियस स्टेट. याही एक्झाम्पलमध्ये आणि याही एक्झाम्पलमध्ये फक्त आपणाला टेम्परेचरच्या कंडिशन्स वेगळ्या दिसतात. म्हणून +40 किलोजूल ही एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन आपणाला सांगता येईल. त्यानंतर एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशनच्या बरोबर रिव्हर्स क्रिया असते. गॅसेस फेजचं कन्व्हर्शन लिक्विड फेजमध्ये होणं ही फेज ट्रान्झिशन असेल. व्हेपरायझेशनमध्ये फेज ट्रान्झिशन आहे लिक्विड टू गॅस, कंडेन्सेशनमध्ये ही फेज ट्रान्झिशन आहे गॅस टू लिक्विड. एखाद्या गॅसचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होणं याला आपण कंडेन्सेशन असं म्हणतो. याला म्हणायचं कंडेन्सेशन. मग आपणाला जसं एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशनच्या रिव्हर्स क्रिया लिहिता येईल एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. इथं आपणाला दिसेल
मी स्क्रीन प्रेझेंट करतो या ठिकाणी. एक्झाम्पल दिसतंय. गॅसियस स्टेटमधला वॉटरचा 1 मोल चेंज होतोय, त्याची फेज बदलते आणि तो जातो लिक्विड वॉटर स्टेटमध्ये. ही क्रिया आहे कंडेन्सेशनची. म्हणून एन्थाल्पी डिनोट केला आहे CON असं सबस्क्रिप्ट इथं लिहू. हा एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशनच्या बरोबर रिव्हर्स असेल आणि त्याची व्हॅल्यू एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन एवढीच असेल, पण त्याचं साईन काय असेल, निगेटिव्ह असेल. इथं आपल्याला 100 डिग्री सेल्सिअसला एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन जेवढा होता तेवढाच आपल्याला एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन दिसतो, बट इट हॅज निगेटिव्ह साईन. म्हणून फेज ट्रान्झिशन बघा कसे आहेत. पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला 2 फेज ट्रान्झिशन दिसली. एक फ्युजन, पहिलं फ्युजन दिसलं, एन्थाल्पी ऑफ फ्युजन त्याला आपण म्हटलेलं होतं. आणि फ्युजनच्या बरोबर क्रिया दिसली, फ्युजनच्या बरोबरची क्रिया फ्रीजिंगची, त्याला एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग असं म्हटलं. दुसरं फेज ट्रान्झिशन आपल्याला दिसलं व्हेपरायझेशन. त्याच्यामध्ये लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसमध्ये, आणि त्याच्याबरोबर दुसरं फेज ट्रान्झिशन त्याच्या रिव्हर्स असणारं गॅसचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये, ज्याला आपण म्हटलं कंडेन्सेशन. म्हणून 2 फेज ट्रान्झिशनमध्ये ॲक्च्युली आपणाला 4 फेज ट्रान्झिशन्स दिसतात. 4 फेज ट्रान्झिशन दिसतात. पहिलं फ्युजन, त्याच्याशी रिलेटेड फ्रीजिंग. दुसरं व्हेपरायझेशन, त्याच्याशी रिलेटेड कंडेन्सेशन. इथं आपणाला फेज ट्रान्झिशन तिसऱ्या प्रकारचं दिसतंय, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. आता सब्लिमेशनचा मराठी अर्थ आहे संप्लवन, आणि संप्लवनचा अर्थ तुम्हाला माहीत आहे, संप्लवनशील पदार्थ पण माहीत आहेत, सब्लिमेबल सबस्टन्सेस. एखाद्या पदार्थाचं सब्लिमेशन होतानाचा एन्थाल्पी चेंज तो डिनोट केला आहे ΔH आणि सबस्क्रिप्ट लिहिलं इथं SUB. सबस्क्रिप्ट आहे SUB, सब्लिमेशन. डेफिनेशन केली अशी याची. इट इज द एन्थाल्पी चेंज फॉर द कन्व्हर्शन ऑफ 1 मोल ऑफ सॉलिड डायरेक्टली इंटू व्हेपर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. मराठी अर्थ आपणाला सांगता येईल याचा. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, जेव्हा एखादा पदार्थाचा 1 मोल सॉलिड स्टेटमधला डायरेक्टली गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होत असेल, त्यावेळेचा एन्थाल्पी चेंज असतो एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. व्हेन 1 mole of the solid substance directly converts into its gaseous form at constant temperature and pressure is called enthalpy of sublimation. आता एक खाली उदाहरण दिलंय एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशनचं. सॉलिड स्टेटमधलं वॉटर डायरेक्टली गॅसियस स्टेटमधल्या वॉटरमध्ये कन्वर्ट झालं. डायरेक्ट कन्व्हर्शन ऑफ सॉलिड इनटू गॅसियस स्टेट. ॲक्च्युली आपणाला हा क्रम असा सांगता येतो, सॉलिड कन्वर्ट होतं लिक्विडमध्ये आणि लिक्विड कन्वर्ट होतं गॅसियस स्टेटमध्ये. आणि इथं आपणाला लिक्विडची स्टेप डिलीट झालेली दिसते. डायरेक्टली सॉलिडचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेटमध्ये होतं. त्यावेळचा एन्थाल्पी चेंज एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन हा इथं दिलेला दिसतो 51 + 51.08 किलो जूल पर मोल किंवा मोल इनवर्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. या कॉन्स्टंट टेम्परेचरला सॉलिड वॉटरचं कन्व्हर्शन
गॅसियस स्टेटमधल्या वॉटरमध्ये होत असताना एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन असतो 51.08 किलो जूल. एवढी हीट आपणाला हा सॉलिड वॉटर ॲब्सॉर्ब करताना दिसेल आणि त्याचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेटमध्ये झालेलं दिसेल. हे आहे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. आता या एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशनमध्ये दोन सब प्रोसेसेस लपलेल्या असतात आणि म्हणून एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन एका डायरेक्ट स्टेपने सुद्धा आपण सांगू शकतो किंवा त्याच्यात दडलेल्या दोन स्टेप्स यांची बेरीज करूनही सांगता येतो. त्या कोणत्या स्टेप्स आहेत बघा. द कन्व्हर्शन ऑफ सॉलिड टू व्हेपर ऑकर्स इन वन स्टेप ऑर टू स्टेप. सॉलिडचं कन्व्हर्शन गॅसियस किंवा व्हेपर स्टेटमध्ये ते या एका स्टेपमध्ये होऊ शकतं किंवा ते दोन स्टेपनी होऊ शकतं. दोन स्टेप कुठल्या कुठल्या असतील. एक, फर्स्ट मेल्टिंग ऑफ सॉलिड. सॉलिडचं पहिल्या स्टेपमध्ये मेल्टिंग होईल. कशामध्ये? लिक्विडमध्ये. ही पहिली स्टेप झाली. आणि दुसरी स्टेप व्हेपरायझेशन. म्हणजे यात दोन स्टेप लपलेले आहेत. एक आपणाला फ्युजन किंवा मेल्टिंग सांगता येईल आणि दुसरी स्टेप आपणाला व्हेपरायझेशनची सांगता येईल. त्या आपण सुरुवातीला बघितलेल्याच आहेत. फ्रीजिंग आणि व्हेपरायझेशन. दोन्हींची बेरीज केली तर आपणाला एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन मिळेल किंवा डायरेक्टली या स्टेपने आपणाला एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन काढता येईल. आता दुसऱ्या पद्धतीने इथं एक उदाहरण दिलं आहे. ते उदाहरण आपणाला असं दिसतंय. पहिलं एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे सॉलिड वॉटरचं कन्व्हर्शन पहिल्यांदा लिक्विड वॉटरमध्ये झालं. आईस मेल्ट झाला, फ्यूज झाला, म्हणून हा एन्थाल्पी ऑफ फ्युजन. आणि तो एन्थाल्पी ऑफ फ्युजन आपण सुरुवातीला बघितला आहे वॉटरच्या बाबतीत आहे प्लस 6.01 किलो जूल मोल इनव्हर्स. ही एक स्टेप झाली एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशनमधली. दुसरी स्टेप होती तयार झालेलं हे लिक्विड वॉटर, त्याचा 1 मोल कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला गॅसियस स्टेटमधल्या वॉटरमध्ये कन्व्हर्ट झाला. लिक्विड टू गॅस याला म्हणायचं व्हेपरायझेशन. आणि म्हणून हा एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. हा एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन मागच्या उदाहरणात बघितला आपण, तो आपणाला दिसतो 45.07 किलो जूल मोल इनव्हर्स. या दोन्ही क्रिया एकत्र केल्या तर आपणाला एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन पाहायला मिळेल. या दोन्ही क्रिया एकत्र केल्या बेरीज करताना आपणाला हा H2O लिक्विड आणि इकडचा H2O लिक्विड हा कॅन्सल झालेला दिसेल. आणि बेरीज करताना रिॲक्टंटचा हा भाग H2O सॉलिड, प्रॉडक्टचा हा भाग H2O गॅस हा आपणाला इथं लिहावा लागेल. आणि एन्थाल्पी ऑफ फ्युजन आणि एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन या दोन्ही एकत्र क्रिया केल्या तर त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. आणि तो या एन्थाल्पीची बेरीज करून आपणाला दिसेल 51.08 किलो जूल पर मोल. याचा अर्थ असा की एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशनमध्ये तो आपणाला एकतर डायरेक्टली काढता येतो एका स्टेपमध्ये किंवा एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन त्याच्यामध्ये असणाऱ्या दोन स्टेप्स सेपरेट लिहून त्यांची बेरीज करून आपणाला एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन डिटरमाइन करता येतो. आणि तो या इथं दिलेला आहे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन इक्वल टू एन्थाल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन असं आपणाला काढता येईल. तो ग्राफिकली आपणाला इथं रिप्रेझेंट केलेला दिसतो. रिप्रेझेंटेशनमध्ये आपणाला एक्सप्लेन करता येईल एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन कसं आहे. जर एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशनची ही
फेज ट्रान्झिशनची क्रिया एकाच स्टेपमध्ये घडवली. म्हणजे डायरेक्टली सॉलिड स्टेटमधल्या वॉटरचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेटमध्ये केलं तर त्या स्टेपचं रिप्रेझेंटेशन आपणाला मी जो ॲरो दाखवला आहे इथं दिसतंय एकाच स्टेपमध्ये सब्लिमेशन, त्याला म्हणलं आहे डेल्टा एच सब्लिमेशन. ही सब्लिमेशनची क्रिया एकाच स्टेपमध्ये आपणाला घडताना दिसते. जर आपण हे सब्लिमेशन 2 स्टेपमध्ये घडवलं तर आपणाला त्यातली पहिली स्टेप या ॲरोनी दाखवलेली दिसते. ती पहिली स्टेप आहे सॉलिडच्या फ्युजनची. सॉलिड फ्यूज होतो, त्याच्यापासून लिक्विड तयार होतं, त्याला आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं म्हटलं. एकदा का ही स्टेप झाली की दुसऱ्या स्टेपमध्ये 1 मोल लिक्विड वॉटरचा कन्व्हर्ट होईल गॅसेस स्टेटमध्ये. फेज ट्रान्झिशनला व्हेपरायझेशन असं म्हणायचं, म्हणून आहे एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. थोडक्यात एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन 2 वेगवेगळ्या मेथडनी आपणाला रिप्रेझेंट करता येईल. एक डायरेक्ट मेथड आणि दुसरी त्याच्यातल्या स्टेप्स लिहून. आता एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशनमध्ये आपण 3 फेज ट्रान्झिशनचे प्रकार बघितले वेगवेगळे. एक होता एन्थाल्पी ऑफ फ्युजन, त्याच्याशी रिलेटेड एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. दुसरा होता एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन, त्याच्याशी रिलेटेड एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. तिसरं फेज ट्रान्झिशन आपण बघितलं एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. याच्यामध्ये पण तुम्हाला फ्युजन आणि व्हेपरायझेशनच्या क्रिया दिसतील. याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन, कारण तुम्ही प्रत्येक प्रकारामध्ये बघितलं तर कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला सबस्टन्सची फेज चेंज झालेली दिसते, म्हणून त्याला फेज ट्रान्झिशन असं म्हणायचं. फेज ट्रान्झिशनमधला एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. त्यानंतर नेक्स्ट आहे एन्थाल्पी फॉर ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंज. एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक और मॉलिक्युलर चेंज. यामध्ये पहिला दाखवलेला आहे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. आता इथं काही फेज ट्रान्झिशन विचारात घेतलेले नाही, फक्त ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर चेंज काय होतात त्यांच्यामधले एन्थाल्पी आहेत. म्हणजे ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर चेंजेसमधले एन्थाल्पीज. त्यातला एक दिला इथं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, डिनोट केला आहे डेल्टा एच सबस्क्रिप्ट आयन. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन डेफिनेशन काय केली एकदा आपण वाचूया आणि मग त्याचा अर्थ समजून घ्या. इट इज द एन्थाल्पी चेंज accompanying the removal of an electron from 1 mole of gaseous atom. गॅसेस ॲटमचा 1 मोल कन्सिडर केला, गॅसेस ॲटमचा 1 मोल, आणि त्याच्यापासून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जो एन्थाल्पी चेंज लागतो त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. 1 मोल गॅसेस ॲटममधून इलेक्ट्रॉन काढून टाकणं, रिमूव्ह करणं, यावेळचा एन्थाल्पी चेंज याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. एक्झाम्पल दिलं आहे 1 मोल सोडियम गॅस हा घेतला आहे. सोडियम गॅसचा 1 मोल. सोडियम गॅसच्या 1 मोलमधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलेत, त्यावेळी सोडियमचं कन्व्हर्शन Na+ गॅसियस आयनामध्ये झालं आहे. Na+ गॅसियस आयनामध्ये झालं आहे. या सोडियम गॅसेस ॲटममधले इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी लागेल, हीट लागेल,
तो आहे एन्थाल्पी चेंज, आणि तो एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन दिला आहे +494 किलोजूल मोल इनवर्स. 494 किलोजूल इनवर्स. एवढा एन्थाल्पी चेंज या ॲटॉमिक चेंजसाठी गरजेचा आहे. ॲटॉमिक चेंज काय होतोय? ॲटम स्टेटमधला सोडियम गॅसियस स्टेटमधल्या आयनामध्ये कन्वर्ट होतोय. हा आहे ॲटॉमिक चेंज. त्यावेळचा एन्थाल्पी चेंज, एन्थाल्पी ऑफ आयन, कारण इथं आपणाला तयार झालेले दिसतात आयन्स, म्हणून हा एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन लक्षात ठेवा. नेक्स्ट इथं दिसतोय या क्रियेमध्ये. आत्ता आपण पहिल्यांदा बघितलं सोडियमच्या बाबतीत इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतोय. याच्या रिव्हर्स क्रिया पण घडत असेल. एखादा गॅसियस स्टेटमधला ॲटम जर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असेल आणि त्याच्यापासून आयन तयार होत असतील तर हा पण एन्थाल्पी चेंज ॲटॉमिक चेंजमध्ये येतो. ॲटॉमिक चेंज. आता पहिल्या एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनमध्ये बघितलं आपण, न्यूट्रल सोडियमपासून आपणाला Na+ आयन तयार झालेले दिसले. इथं न्यूट्रल क्लोरीन गॅस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यापासून क्लोरीनचे गॅसियस स्टेटमधले निगेटिव्हली चार्ज आयन तयार होतात. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट होतात, इलेक्ट्रॉन गेन होतात, म्हणून याला म्हणायचं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डिनोट केली ΔH, सबस्क्रिप्ट लिहिलं Eg, इलेक्ट्रॉन गेन. मगाशी होतं ΔH आयन म्हणजे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनच्या बरोबर ही रिव्हर्स क्रिया दिसते, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. याची डेफिनेशन आपल्याला करता येईल. व्हेन 1 मोल ऑफ gaseous atom gains electron to form negatively charged ions, the enthalpy change is called electron gain enthalpy. याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑफ Cl इज -349 किलोजोल मोल इनवर्स. Cl हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करताना एवढी एनर्जी किंवा एवढी हीट रिलीज करेल, बाहेर टाकेल. याच्या उलट इलेक्ट्रॉन लॉस करताना आपणाला हीट गरजेचे द्यावी लागेल, तेवढी हीट रिक्वायर्ड असेल. म्हणून इलेक्ट्रॉन लॉस करताना हीट घ्यावी लागते, रिक्वायर्ड असते, म्हणून ती पॉझिटिव्ह असते. तर इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर हीट बाहेर पडते आणि म्हणून ΔH कसा असतो? निगेटिव्ह असतो. ΔH निगेटिव्ह असतो. याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेस. ही काही एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असे 2 प्रकार आपणाला याच्यामध्ये दिसतात. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. याच्या डेफिनेशन्स, याचे अर्थ आणि याची उदाहरणं आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. या अगोदर आपण आज काय पाहिलं ते थोडक्यात लक्षात ठेवता येईल.
आज आपण एन्थाल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन हे पाहिलेले आहेत. त्यानंतर एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेस पाहिलेले आहेत. फेज ट्रान्झिशनमध्ये आपण 3 प्रकार एक्सप्लेन केले, त्याच्या डेफिनेशन्स, उदाहरणं. आणि एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर चेंजेस याच्यात 2 प्रकार बघितले. एक एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन आणि दुसरा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. अजून 2 प्रकार राहिलेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबतोय. थँक्यू.